थांबा लावतोय सर. काय झालं? थांब 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 थांब. एक मिनिट थांबा. मागे मागे येते ॲक्च्युली गाडी. हां उचलायला गेलं तर मागे मागे येते. तोच शॉट आहे. बंद कशी काय पडली पण? पेट्रोल लीक होते का बघ जरा. नाही होते ना. तर हाय नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा नवीन दिवस. उद्या रविवार आहे, आज शनिवार रात्र. आणि आज आम्ही तेजस आणि मी कोथळीकडला चाललो आहे. तर बघूया नाईट ट्रेक आहे. चीन माउंटला कॅमेरा लावणार आहे. जेवढं का शूट येईल तेवढं दाखवतो मी. मला माहीत नाही आता आवाज वगैरे शूट होतो का नाही. तर बघूया आपला प्रवास कसा होतो. ठीक आहे. जय श्रीराम. हाय का. हॅलो. पावर आहे ना. 550 करा ना. एक मिनट. स्कॅनर आहे. बापू त्यांचं झालं का? बिल भेटेल. हो बिल द्या ना. पाठवलं. थँक्यू. हे ठेव ना ते वॉलेटमध्ये. मला नंतर दे बिल. रिसिप्ट लागेल मला. मी ठेवतो कलेक्शन करून. मी पण रिसिप्ट घेतो पण ठेवत नाही. म्हणजे कसं मला कुठे किती भरलं ना ते लक्षात राहतं. काय रेटने तेव्हा असं. मी नोटपॅडमध्ये आधी टाकायचो. हां नोटपॅडमध्ये मी अरे हां तुला याच्यावरती फ्री असेल ना HDFCला. फ्री म्हणजे डिस्काउंट असेल ना HDFCला क्रेडिट कार्डला. कसं डिस्काउंट? क्रेडिट कार्ड हां पण डिस्काउंट कसलं असतं. हां आहे रे नाही डिस्काउंट. काय माहिती काय काय यायला आहे. काय नाही जेवढं आहे तेवढंच लागतं. काय काय यायला आहे डिस्काउंट. डिस्काउंट असतं रे. ते पॉईंट्स जमवतात असं काहीतरी. हां डायरेक्ट निघूया ना आता. हां चला गणपती बाप्पा मोरया. तर आता खरी आमच्या जर्नीची सुरुवात झाली. आम्ही पेट्रोल भरलं इथे उल्हासनगरला. 110 रुपये पॉवरचं पेट्रोलचा रेट आहे लिटर. आम्ही 550चं भरलं आहे मी पेपर साईज.
कारण पुढे जंगलात आपल्याला पेट्रोल मिळेल नाही मिळेल माहिती नाही म्हणून. तर बघू आता. काळोखात जास्त काही शूट नाही करता येणार त्यामुळे, आणि रोड्सचं कसं जरा माईक अटॅच नसल्यामुळे जास्त बोलता येत नाही, त्यामुळे ते रेकॉर्ड करून म्युझिक टाकून फक्त अर्थ नाही, त्यामुळे ते मी जास्त शूट करणार नाही. आता कदाचित गडाच्या पायथ्याला जाऊ तेव्हा शूट करू, मधलं का असेल हॅपनिंग तर करू शूट. ठीक आहे, बाय. तेच आहे ना. हाच आहे काय? हाच आहे ना. किती किलोमीटर आहे? किती? 27. इकडे सर्व्हिस सेंटर का जवळ? बघत नाही राहणार. हां, बघत नाही राहणार. प्यायचं काय म्हटलं? प्यायची आहे. तुला प्यायचं आहे का? नाही. हे तरी गुडगाव आहे ना. प्रिंटर आहे आपल्यासोबत. बरोबर. तर
हाय गाईज. तर आम्ही आता किती किलोमीटर आहे इथून? 5 ना? 5 किलोमीटर आहे अजून कोथळीगड. आम्हाला असं वाटलं, आम्ही खरं तर काजवे बघायला आलो आहे. तर काजवे मला असं मे बी भास झाला असेल की आम्ही मागे एक काजवा बघितला करून, मग त्याला म्हटलं तेजसला की एक काजवा दिसला मला. तर आम्ही थांबलो होतो ते लाईट वगैरे बंद करून एका ठिकाणी. तर मला वाटत नाही की काजवे दिसतील. होप सो आम्हाला तेच पाहायला आम्ही मेनली आलो आहे. आणि मागे ग्रुप आम्हाला भेटला म्हणजे दिसला जस्ट. तर ते पण कोथळीगडालाच येत आहेत. तर बघूया कसा काय प्रवास होतो, ते आपल्यासोबत मर्ज वगैरे होतात का. ठीक आहे, भेटू, बाय. मित्रांनो, हा पूर्ण वळणावळणाचा रस्ता सुरू झाला आहे. आपल्या जीवनात वळणत तशीच या रोडला वळणत. सिरियसली माझी बाईक आणलं ते बरं केलं रे. बघितलं इथे वरती याला असा रस्ता म्हणजे पण येतील माझ्या मिनी पण किंवा गेले पण असतील काही लोक पुढे. मेंटल सॅटिस्फॅक्शन. हा टर्न वाटतो इकडून बसा. खतरनाक आहे रे. भारी वाटते. हां, रेकॉर्डिंग चालू ठेवली. थोडं लाईट आहे ना. हे काय चालत गेलं जिथं मला हे दिसले ना चप्पलचे. हां, अरे चप्पलचे निशाण. तू वन साईड बसलोस की रे. काम हलू नको तू. चलतो गेला. थांबा, लावतोय सर. काय झालं? थांब. एक मिनिट थांबा. मागे येते ॲक्च्युली गाडी रे. हां, उचलायला गेलं तर मागे येते. तोच शॉट आहे. बंद कशी काय पडली पण? पेट्रोल लीक होते का बघ जरा. नाही होते ना. गाडवरतीच आहे. गाडलाच झाली. नाही, मिरर बाद आहे वाटतं. इकडचा मिरर गेला. कॅमेरा चालू आहे. कोणता? हा, अरे हा ना एवढा शार्प टर्न आहे किंवा असं हे दिसत वाटतच नाहीये मला. चढता डायरेक्ट रे. एवढा चढतो आणि बंद पडली ना त्याच्यामुळे सांगायला. आणि ना ह्याच्यात
हेल्मेट घालून तू चालव ना, तुला कळतच नाही एवढा मोठा क्लिफ आहे ही. आणि लाईट तुझी एवढी हे नाहीये रे, म्हणजे प्रो एवढा नाही की तुला अंदाज येईल. असे ठेवायचे थोडी अशा हळद हळद या साईडला घेऊ ना. नको तसं नको, माझ्या मते मी आपल्या असं पकडतो, म्हणजे मागे नाही पाहिजे, मी हा. ट्राय करतो. चालेल तू चालेल घेऊन चालतो. येणार येऊ दे हळूहळू मागे. न्यूट्रल वरती नाही रे, हा टायर पूर्ण फिरतो. नाही रे, गिअरमध्ये गाडी मला माहिती आहे ना, फर्स्ट गिअरला आहे गाडी. हळूहळू थांब थांब थांब. माझ्यामध्ये ना अशी अशी कर, या साईडला आणले टेकू दे, म्हणजे मागे नाही सरकणार, मग उचलू. येऊ द्या हळू. बस टेकू आणि एकदा उचल मग. थांबा थांबा थांबा. मग येते. तुला सांभाळ तुला सांभाळ. दगड लागला. लागला दगड. होल्ड करा. स्टँड लावला बघू. स्टँड नाही लागणार, नाही लागणार, नको ट्राय करू, नाही लागणार. तुला बसावं लागेल गाडीवर. बसतो मी गाडीवर, त्याचं टेन्शन नाही. मी पकडतो. अरे सांगतो काय, हेल्मेटमध्ये ना वाटतच नाही एवढा मोठा क्लिप आहे. हेल्मेट फिरव जरा, काहीतरी शूट पूर्ण बघ ना, माती कशी बघ, पूर्ण बुरबुरीत आहे. इकडे फिरव जरा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही थोडं स्लिप झालेलो आहोत इकडे. आणि आमचं खरंच नशीब चांगलं आहे की आम्ही ऑफरोडिंग बाईक आणली आहे. हा जो चढ हा प्राणघातक दिसतोय. हा पाय थरथरतोय रे अजून पण. तुला लागलं नाही ना काय? नाही लागलं काहीच नाही मला, लागलं काहीच नाही ना. गाडीला काय लागलंय काहीच नाही. बघू टॉर्च, एक मिनिट दाखव टॉर्च. तिथपर्यंत चालत जा का तू, तुला चालतच हां हां, आता मी चालतच जाईन. नाही तिथपर्यंत रे, पुढे बघू आपण. गाडवरतीच हे झाली पूर्ण, बाकी काय नाही. पाय बघ या साईडला आहे ना. या साईडचा पाय कसा आहे झाला? थरथरतोय बघ, फुल व्हायब्रेशन. हा रे, ॲड्रेलिन बंद झाले बंद झाले. आला कॉन्फिडन्स आला थोडा. दे हेल्मेट. आयुष्यात खतरनाक सीन बघायला मजा येईल. हा ना, कसली आली ती. तुझं कॅमेरा आहे. हा ते इथंच राहायचं तिच्या आईला, ते मेन आहे. मी काय राहिलं त्याच्यावर बघ एकदा, त्याच्यावर टॉर्च मार एकदा त्या बॅगेवर. अशी पडली बिडली नाही ना, त्या लेन्स सगळ्या फुटल्या असत्या खटाखट. नाही अजून पाय थरथरतोय. सीनच असं तांडच असं खतरनाक झालं. काम कर तू, घाल बॅग धरी, मरते परत पडायचं नाही. अरे सांगतो काय, हेल्मेट मधनं तुला वाटणारच नाही एवढा मोठा टर्न आहे. नॉर्मल वाटतं असं की सरळ सरळ चालू आहे.
सरळ घ्यावं लागेल. अशी ना थांबतच नाही ना गाडी सरळ, तोच तर आयटम आहे. गाडी सरळ केली ना की डायरेक्ट रिटर्न येते ती. ऑफरोडची गाडीची अशी अवस्था आता. आणि हेवी येणार आहे दुसरी गोष्ट, Heavy आहे, नाही नाही म्हणजे हलकी असती ना. आणि चढ आहे मी असं नाही की नॉर्मल हे. हलकी असती ना तर बरोबर गेली असती. एक वेळ तुझी पल्सर पण गेली असती. नाही रे पल्सरचं पण आवडतं मला. नाही गेली असती रे, सहज गेली असते पल्सर. पल्सर मी एवढी घासू पण दिली नसती पहिली गोष्ट म्हणजे खालपर्यंत. नाही रे मिरर पण गेलाय ना, फक्त मातीत घुसला होता तो. हा. बघ ना स्टँड वरती होती पूर्ण गाडी. स्टँड बोलते गार्ड वरती होती. हाय का, लक्षात राहील दिवस. मी रेस का नाही देते माहिती, ती गाडी ना अशी स्किड मारते या साईडला, परत आडवी पडेल म्हणून साईड मी हे नाही करत आहे. ती इथे असती ना अशी, जर हे चाक जर इथे असतं ना इथे तर गेली असती बरोबर. ते हा एक स्लोपला खाली. एक काम कर, मी पकडतो मागे आणि मग ट्राय कर. थांब थांब म्हणजे पुश देतो जरासा. पुशची गरज नाही रे, पुशची गरज नाही रे, तिकडे खड्डा आहे ना म्हणून शॉर्ट आहे. नको देऊ पुश. बापरे. पकड हेल्मेट. हेल्मेट घालत ना. आता विषय असा की गाडी मी हलवू पण नाही शकत जास्त. मला वाटतं मी पुश द्यायला ना थोडं जाईल पुढे. जाईल पुढे नाही जाणार, दगडच रोडवर. जास्त रेस नको देऊ, हलकी हलकी दे ना. हलकी हलकीच देतोय, हलकी हलकी दिली म्हणून रुतली म्हणून स्पीड दिली मी. त्याला टायर पण नवीन आहे रे तरी पण. त्याचा खड्डा तयार झाला म्हणून आता इथनं रिटर्न गेलो असतो मी आता पूर्ण उलटा. तर अशी तेवढी ग्रीप मिळत होती. अजून मी डिस्क दाबलाय म्हणून सोडलाय ना अजून डिस्क. काय बोलतो. गाडीचा अँगलच बना काय अशी आहे ती. अरे हेल्मेटला पण रेकॉर्डिंग चालू आहे. बंद कर. कर ना बंद. रेस देऊन वरती घेऊ का, रिटर्न येणार गाडी लगेच. मी रेस दिली ना लगेच गाडी रिटर्न. कॅमेराची बॅग काढतो. हा पूर्ण हलका होता. तुझी पण काढा होता. हाय गाईज. धक्का मारलो. काय करतो, ब्रेक सोडतो. रिटर्न येईल मग. तुला कंट्रोल करता येईल का, कारण डिस्प्ले. रेस देऊ. पुढे घेतो का. पुढे घेतल्यावरच जरा मागे जाते. हा, पुढे म्हणजे- जाता ना, पुढे जाणारच नाही गाडी, त्याबद्दल ती शोर आहे. रेस नाही देते मी. एक काम कर, हँडल त्या साईडला फिरव आणि ती मागे घे. ट्रॅफिकला जाईल ना. नाही ना, पण तुला कंट्रोल नाही होणार त्याच्यात. सांग मी का मागे इथं काय नाही असं पण म्हणजे आता स्पीडने मागेल एकदम, कंट्रोल नाही होणार. वीडियो इम्पोर्टेंट है भाई. कंटेंट चाहिए क्या. कंटेंट एकदा पुढे कसं परत ट्राय कर. अरे पुढे अर्ध्यापर्यंतच जाणार असा विषय, परत तिथं जाऊन लटकणार आहे. नाही नाही, याच्यात एकदा बाहेर पडलं की म्हणजे
काय कर माहिती का, स्टँडवर घे आणि फिरू अशी स्टँडवर एवढी गाडी पण नाही. अरे गॅप बघ केवढा आहे. घे तर तू मी सरकेन त्याचं काय हे धरले. नाही होणार त्याच्यात. मला विचारा माझ्या गाडीचं एवढा गॅप आहे मी म्हणजे काम कर, डबलवर लाव. डबलवरला बसेल का? नाही बसणार. स्लोप आहे ना, कशी बसेल. असं आहे ते, थोडं तरी समतल नव्हू का. आणि मग एवढं अशी मागेच टाकायचा ऑप्शन नाही तुला, काहीच ऑप्शन नाही, मागे टाका लागणार. नाही तर पुढे गेल्यावर तो पाय एक साईडला हे येणार मग खूप. मगासारखी पडेल मग ते. मग आता विषयच संपला. आडवी पडलं. आई गं. माती कोणाच्या आईने टाकली रे इथं. अर्धवट काम केलं रे. माती नसती तर काय टेन्शन नसतं रे. माती हा टाकल्यामुळे तेच. झालं. अरे एक दगड पण चालली असते आणि दगड पण ना धुतलेली असती ना, तर चालली असती. म्हणजे वर आलेली जास्तीवाली माती आहे ना, बुरबुरीत एकदम. शूज टिकत नाहीये तर टायर काय टिकत. तर आता काय गाडी तर लावायची का? एवढा वरतून खालतून कुठून पण असते. एक ऑप्शन आहे पुढे एकदम जाऊन मग पुढे पार करायची कोपऱ्यात एकदम एकदम इथं, म्हणजे इथंच बोलते इथं तशी. अरे पुढेच जात नाहीतर नाहीये. नसेल जात तर मग मागेच जावं लागेल. तेच असं सांगते, option. पुढेच जात नाही. आणि इथे जर मी गाडी आणली ना, ते उलटी येणार ते सरसर माग. काहीतरी मग करत लागणार की उभं राहून काय मिळणार नाही. बरं मी एक काम करतो, असे टर्न घेऊन ना बाई इथे आणतो. तुला पण मागे फट्टे पकडायला लागेल जोरात. चालेल. अरे, इथे शिवच टिकत नाही माझं. ठीक आहे, ते पण थोडं आत्तापासून आता जाईल म्हणजे गाने लगा दूं क्या तुम क्या? गरम काय मिळणार दिसता बरोबर आहे. मागचा ब्रेक नाही लागणार मला. बाहेर नाही परत तिकडे चालली ना. काय जागा आहे पण येऊ दे. आता कशी फिरवतो नाही जाणार माझ्यातून. आता तुला थोडीशी रेस पुढे नाही रे, टायर स्पीड होईल. आता टायर स्पीड होणार. मला काय वाटतं माहितीये का, आता आपल्याला स्टँड लागेल. स्टँडचाच यूज करायला आता स्टँड लागेल वाटतं. आता ओटा मला जास्त हाईट वाटते. एक काम कर ना, मी पकडली ना, घे ना स्टँडवरती एवढे ना. तू पण जेवढे ट्राय तेवढे होते. जास्त वाटते तर उचल तुला ते. बंद करू. चालू राहू दे. राहू दे चालू. असे हँडलवरती नाही दिसत. माझं हाईट नाही पुरत रे. अरे सोड का, हा मग आता सांगतोय तरी एकदम. तू उद्या सकाळी बोलशील अरे मी या टर्नला असं हे वागत होतो असं बोलशील. म्हणजे ते तर होणारच आहे. ते त्याच्यात पडणार गाडी. हँडल पकड. झालं. हँडल कसं पकडलंय मला माहिती. स्टँडवरती बोलणार आहे. काहीच नको. आता चढता बी नाही ना गाडीवर. दगड शोध नाही का चपटा. थांब हळू नको. सोडून दिलं तू. आता भरलं. दगड पाहिजे तरी करा.
एक्चुअली मारा काका ऋषिकेश ने તેમના પાછળ છે ને આવી સાઈડે ઘાટ જેવો હોય ને ત્યાં 60 કિલોમીટર પર એક ડ્રાઈવર ચલાવતો હતો. એ ઓવરટેક કરવાની ટ્રાય કર્યો તો એ સીધો ખંભામાં જઈને ઉડી ગયો. मला वाटतं स्टँडवरती काय होणार नाही फिरवतो डायरेक्ट. नाही ना, गाडी हँडल उचलते, गाडी डायरेक्ट पलटी नाही जास्त. हे काय करायचं मग असंच राहायचं दिवसभर. नाही ना, करायला लागेल. पुढे तरी का नाही तर औरंगाबाद जाऊ चल करतो आपण. फक्त एकदा फिरवली की तुला उतरवला का टेन्शनच नव्हतं थोडं. वाटतंय रे दगड नाही काम करून कप्पा दगड नव्हतं गाडीला धरणं. तो मोठावाला घे, तो मोठावाला घे डायरेक्ट. हां तो ना खालचा. हां बँकेत लाव, क्लीन कर जरा. दगड निसटला तर डायरेक्ट बघ ना, कम्फर्टेबल उभे राहते असा विषय. फिरवून घेतली तर डायरेक्ट मागे येणार. हे बघा दगड आहे ना म्हणून राहिली ती. आता आतापर्यंत पुढचं ट्रिप मारलं असतं हँडल. आता फिरवायचा ट्राय कर ना, फिरेल का आता? तर हा फिरेल आता थोडी. कुठं पकडू? मी तुला मागेच यायला लागेल. फ्रंट मी थांबवून सगळं मागे यायला लागेल. अरे असं नाही होणार आता. बसून करायला लागेल. मला आता वाटतं तू बस आणि गाडीला त्या साईडला पाय ठेव, त्या साईडला पाय ठेवून टर्न मार. इथं पाय ठेवूच नको तू, त्या साईडला ठेवून पाय. म्हणजे असं बोलतो, असं डन मारू असं बस गाडीवर आणि तिकडं पाय ठेवून अशी टर्न मार. इकडे पाय ठेव. गाडीला तिकडं ठेव, या साईडला नको येऊ देऊ. असं बोलतोय ना, असं डन बोलतोय ना. हे बघ येत असं तुला होतंय का सांगतो. इथं दाखवतो तू बोलतो ना टर्न. हा जर मी हँडल फिरवला ना तर हा हे अँगल मिळतो, त्यामुळे पुढचा टायर डायरेक्ट सरकतोय गाडी, मग सारखी पडणार गाडी. असा विषय होतो. बाकी काय ना, ते पण ट्राय करून बघितलं मी. मग ते घातो ते हा आलो बरोबर. त्याच वेळेला त्याच रोडला पाहिजे होतं, तसं हळूहळू करत ना गेलो असतो. माहिती नसतं ना आपल्याला, आपल्याला माझी माहिती असतं आपल्याला आयडिया आली असती. गाडी पण घाण करते तेवढे. तुझं आता काय बरं काय तरी आता काय म्हणजे तू पण डोकं चालवत नाही. काय तुझी डोकं गाडी तर मी तर बोलू पण नाही शकत किंवा असं करू शकत. एक काम करतो, मग सारखं बसतो, थोडी पुढे घेतो आणि ह्या वेळेस हळूहळू रिटर्न जाऊ दे. दुसरा पर्याय नाही. दुसरंच करायला लागेल गाडी. येणारच नाही गाडी. काम करतो मी, दगड आता ठेवतो. हा चुकलं फक्त मागं टाकतो. एवढं तुला पॅच एवढा करावं लागणार इथपर्यंत. हां तिथून तर उलटी फिरलं तरी जाणार. इथं इथं होईल आरामात, इथं काय प्रॉब्लेम नाही. ब्रेकने पण थांबत नाही ना गाडी, तो महत्वाचा मुद्दा आहे रे. ब्रेकने पण थांबत नाही. आता इथे पण मागे दगड आहे म्हणून थांबली आहे. आता इथे पण नसते थांबली. तशीच द्यावी लागणार तुला आता. मग सारखी ना, पर्याय नाही, तो एक ऑप्शन आहे. आता फिरवायची डेअरिंग कर, पण तो स्टँडवर बोलतोय. नाही ना बसून अशी. अरे स्लोप आहे ना इथं दाद्या, चढ असं तर ठीक अरे आहे. पण त्या साईडला तू हे कर ना, असं 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 या साईडला ठेव. मी असं म्हणतो इकडं पाय ठेवू नको टर्न मारू. बोलतो सगळं ठीक आहे, म्हणजे हँड स्टेअरिंग फिरवलं ना वन साईड येते ती, इथून डायरेक्ट गाडी आडवी होणार. इथे या साईडला किंवा त्या साईडला कसंही फिरव. तेच तर बोलतो, क्लिपच डेंजर आहे. हा उतरच डेंजर आहे. थोडा इथे एक थोडा जरी खड्डा असता ना तरी मी फिरवलं असते गाडी जागेवर. खड्डा नाहीये ना.
बस आता बसूनच दे. ગાડી બંધ કરી દો યાર ચોખ્ખી એના લીધે વધારે આંખમાં સ્ટ્રેસ આવે છે. एक दोस्त बाईक का डेड था क्या और ऊपर नहीं गए स्लिप मार्क पर नुकसान डाले लगा करने तो वही चालू है कि अभी कैलकुलेट कर रहा हूँ कि रिटर्न कैसे जाऊँ. बहुत भारी है जस्ट इसी टर्न हाँ एग्री बट ये इधर शूज ही खड़ा हो रहा है ना तो अगर थोड़ी भी गाड़ी हिलेगी ना तो ब्रेक भी कुछ नहीं चलता है डायरेक्ट स्किड करके नीचे. वही इसलिए तो अभी पत्थर लगे रखा उस स्टैंड पे. हिमालयन है कुछ एक्सपर्ट हो सकता तो ठीक है लेकिन गाड़ी इतनी हेवी की कुछ नहीं वैसे वेट रुकेगा नहीं ना मतलब तुम्हारे में कोई सा हेल्दी बंदा है क्या जिम वाला गए ऊपर हेल्दी वाले ऊपर गए हम ही लोग हैं हेल्दी रहता ना तो कैसा थोड़ा वेट से ना पकड़ सकता था ऐसा सीन है. अरे उससे तो हम लोग भी जाएंगे नीचे हाँ इसलिए तो खुद मैं अरे ऊपर जा रहे हैं हम नीचे किधर खुद मेरे हाथ में गाड़ी रहता है मेरे से हैंडल नहीं हो रहा है वो अपने से. चलो ऑल द बेस्ट अभी ऐसा करो सुबह तक रुको फिर आराम से सोच के ये करो अरे गाड़ी अभी वगैरह लॉक आएगा ऊपर से तो करके जाओ ऊपर कोई और नहीं गया होगा ना यार अभी इस टाइम पता नहीं नहीं तो साइड पे ऐसे थोड़ा सा और इस पे पत्थर लगा के इसकी हाइट कर दो थोड़ा ज़्यादा टिल्ट है ना थोड़ा सा और स्टैंड पे कुछ और हाइट बन जाए तो गाड़ी का कुछ नहीं गाड़ी ऐसे खड़ा रह सकता है. सेट है अपने आराम से सो या ऊपर चलना चलो आप भी ऊपर ही आने हम लोगों को देखते क्या है थोड़ा तो करने का आपको फायर प्लेन दिखे क्या कुछ नहीं दिखा यार बैंड बज गई दो तीन ही दिखे नीचे? नीचे दो तीन दिखे. वो उसको शांत रखना चाहिए. काय काहीतरी करा लागणार ना आता उभं राहून काय या साईडला येतो काय करणार इथे परत उभी करतोय परत सरळ येतोय. हा मग ठीक आहे बसू बस आता मी मागून येते आता मागे मोस्टली या साईडला ठेव. ट्राय करतोय रे तिथे. पुढचा ब्रेक सोडू नको पकडलाच आहे. आणि थोडासा गेअरमध्ये थोडासा सोड गाडी गिअरमध्येच आहे तू पुढे पुश करायचा ट्राय कर हळूहळू येईल खाली. धरले खिडकी काय घेतोय बरं रे हा इकडं कुठं चढतो इकडं काय नाही. अरे अरे म्हणून तर इथे येतोय ना कशी घेऊ थांब पुढे घेता होत रे थोडी रेस घेऊन पुढे थोडी पुढे चालू राहू दे म्हणजे काय झालं तर लगेच परत चालली हँडल आपण ठेवलंस की काय करू येते बरोबर आता थोडी हँडल तिकडे का नाही साईडला ठेवली असं असं तिकडे आहे ना आता तसं ठेवता नाही ना रे डिसाईड करून
इकडे ह्या साईडला निघायला लागतं. इकडे जाऊ दे ना. इकडे हां चल मारते आणि कसं इकडून पकडा ना. One eternity later. तर आम्ही खूप प्रयत्न केला आणि गाडी आता मागे लावली स्टँडला. होप सो म्हणजे काय सांगू, थरारक अनुभव आहे. माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी घडलं आयुष्यात. तर मी आता पुन्हा हेल्मेटच्या चीनला म्हणजे त्या चीन माउंटला कॅमेरा कनेक्ट केला आहे. नाईटला मला नाही म्हणतात काय दिसत असेल, पण जिथून गाडी आपली फसली ना तिकडून डोक्यावरती हेल्मेट घालून चालतो रोडवर. आणि जे प्रोफेशनल रायडर आहेत ना ऑफ ट्रॅकचे, त्यांनीच यावं. कारण मी रेग्युलर गाडी चालवतो एक्सपल्स, तरी पण तिने माझा घामटा काढला आहे तिथे टर्निंगला त्या. आणि आता आम्ही चालत चालू आहे. तर मला 3-3.5 किलोमीटर चालायचं आहे. हा बघा तेजस, तुम्ही बघू शकता इथे. तेजस हाऊस द जोश. हाय सर. पुढे लाईट्स दिसते मला. ही काय फायर फ्लॅगची लाईट आहे ना एवढा थोडी, ते पोरं गेले त्यांच्यास. इथून मग सपाट आहे रोड, इथून गेली असते. ना? नाही रे. असा कशाला लाईट तर रेड वाटतं. असं सगळं म्हणजे माझ्या आयुष्यातला एक हा वेगळा अनुभव होता की म्हणजे ऑफ ट्रॅक ऑफ रोडला पण ऑफ रोडिंग गाडी चढली नाही तर रोडला म्हणजे विशेष आहे. म्हणजे जो सकाळी मी तुम्हाला दाखवीन तो टर्न खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक. गाडी अचानक बंद पडली फर्स्ट गिअरला आणि मागे सरकत गेली पूर्ण. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. त्यामुळे माझा बोलताना हाफ लागते. माहीत नाही, रस्ता बनतो आहे त्याच्यास अजून. ठीक आहे, नाही घेतला वाटतं बनवायला कसं ग्रामपंचायतीने. आवाजासाठी थोडं क्षमस्व. पक्का घाम निघाला आहे. चांगला रोड हे बघ, हे असे आहेत ना, असा रोड पाहिजे. माती नाही पाहिजे त्याच्यावर. दगडं रुतलेली किती पण चालतील, ग्रिप मिळते. ह्याच्यावर काय घंटा ग्रिप मिळणार आहे. तर बघू, सध्या नाईटच आहे. अजून आम्हाला काजू शोधायला आलेलो. बघू, जे काय दिसलं तर आपण रेकॉर्ड करू. सध्या तरी हाच एक थ्रिलर होता. बाय. आम्ही आता पेठ गावात आलो आहोत. इथे मंदिर आहे. तर त्याच्या पायरीवरती बसलो आहे मी. बघू शकतो ते समोर मंदिर आहे. मंदिराचं पण काम सुरू आहे आता. जीर्णोद्धार वगैरे चालू आहे वाटतं. पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर गाडी आम्ही खालीच लावली, तिकडून चालत आलो आहे. तरी अजून आम्हाला किती जायचं अजून? 800 मीटर. 800 मीटर म्हणजे 1 किलोमीटर पकडा, अजून चालायचं आहे. तर इथे गाव आहे, त्या गावात थांबलो आम्ही. सुंदर गाव आहे, लाईट्स वगैरे आहेत, कॅमेरे वगैरे हे लावले आहेत तिथे गावामध्ये. तर काही रस्ता वगैरे पण चांगला आहे. फक्त जो पॅच होता खतरनाक, त्याच्यामुळे गाडी नाही वरती आणता आली. पण मला कळत नाही कार कशी काय आली. म्हणजे माझ्या मते मला व्यवस्थित गाडी चालवता येत नाही मित्रांनो, हे मी एक्सेप्ट करतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. एवढंच बोलायचं एवढं. कॅमेरा असा असतो ना. कॅमेराच आहे ना, काय होते दाखवा परत. कॅमेरा. हां रे, मला म्हटलं कॅमेरा. सॉरी मित्रांनो. आईला समोर गाय आहे, तुम्ही बघू शकता. गाय पण अशीच का सोडले गेले इथेच. बाई, हिमालयन दाखव ना मला. तू शाईन बिन काय दाखवतो? शाईनच आहे ना, शाईनच आहे. तुला बोलतो ना मी, हलक्या गाड्या येणार रे. हलक्या गाड्या फर्स्ट गिअरला सहज येतात. हां ना, पहिल्यांदा मी बोललो असं काय फासेल काय वाढायचं नाही. झोपत नाही रे लोक. कोण? आपले गुरु लोक झोपतात ना, डोळे उघडे होतात त्यांचे. झोपतात, प्रॉपर झोपतात तरी. इथंच लास्ट आहे, इथून नाही पुढं मग डायरेक्ट ट्रेकिंग चालू होते. नाही रे, पुढे वस्ती आहे मला ना. कुठे? हीच शेवटची वस्ती. अरे अजून हे बघ, आपण या वस्तीत आहे. इथून चालू आहे ट्रेक. हे बघ, या वस्तीत पोचायचं आहे.
त्यांचा टर्न बी नाही काय? आता असाच रस्ता आहे. हा ऑफ रोड बोलले ना तू? ऑफ रोड दाखवतो. वाचला जरा हे लय जंगल आहे त्यांचं. थोड्याशा विचारांनंतर आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केली आहे. अजून पण कॅमेरा लिमिटलाच लावला आहे मी. आणि या बाजूने जायचं आहे आता. इकडून बोलतात की अर्ध्या तासाचा ट्रेक आहे अजून. तर बघूया कसं काय होतं. त्या माणसाने सांगितलं अर्धा तास, गावातल्याच माणसाने. त्याच्या हिशोबाने अर्धा तास म्हणजे आम्हाला तरी पाऊण तास लागेल कदाचित. ठीक आहे. आत्ता मी परतीच्या मार्गाला लागलो आहे. कारण खरं बघायला तर गडावरती असं पाहण्यासारखं काही नाही आहे. 2 तोफा आहेत. त्याचा मी फोटो काढला. आणि जेव्हा पोचलो आम्ही तेव्हा अक्षरशः धुकं होतं वरती. त्यामुळं शूट आणि फोटोज काढायला काही मिळतच नव्हतं. आणि त्यानंतर गर्दी एवढी झाली की विचारूच नका. खूप गर्दी झाली वरती. आणि म्हणून मग आता आम्ही परतीचा मार्ग धरला. आम्हाला खरं तर सूर्योदय बघायचा होता. पण अजून एवढं धुकं आहे की त्याच्यामुळे सूर्य कुठून उगवणार आहे तेच कळत नाही आहे. त्यामुळं म्हटलं की सावली आहे, म्हणजे जरा वातावरण शांत आहे, थंड आहे, त्यामुळे पटापट उतरायला घेतलेलं बरं. म्हणून आता आम्ही उतरायला घेतो आहे. ठीक आहे. तर बघू आता. ब्लॉग तर एवढाच माझ्यामध्ये शूट होईल. आता काय रिटर्न जायचं आहे त्यामुळे ते काय पुन्हा शूट करणार नाही आहे मी. तर बघू आता हा कधी ब्लॉग टाकतो आहे. ठीक आहे. स्टे ट्यून. बाय. तर हा समोर रस्ता दिसतो आहे का? बघा स्लोप. आता वरती स्लोप गेला. इथून एक उजवीकडे टर्न आहे. तिथे आपली गाडी रात्री अडकली होती. आणि हा असा रस्ता आहे पूर्ण मातीचा. पुढं मातीवरती भरपूर आहे. म्हणूनसाठी गाडी अडकल्याने आपली वरती गाडी जाऊ नाही शकली. आता आम्ही निघतोय, गाडी काढतोय. गाडी आमची तयार झाली आहे पूर्ण. तर निघतो आम्ही.